नमस्कार, तुमचं लेक्चर नंबर 4 मध्ये स्वागत आहे. बघा, याच्या अगोदर आपण 3 लेक्चर बघलो. पहिल्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासक्रमाचं विश्लेषण बघितलेलं आहे आणि दुसऱ्या लेक्चरपासून आपण रक्ताभिसरण संस्था सर्क्युलेटरी सिस्टीम याचा विश्लेषणात्मक अभ्यास केलेला आहे. त्यातलं आता 4थं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे हृदय हार्ट याविषयी जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे. रिसेंटली एक क्वेश्चन आला होता की बाबा हृदयामध्ये जो ब्लडचा फ्लो असतो ना त्याचा सिक्वेन्स ओळखायचा होता तुम्हाला. अ ब क ड अशा पद्धतीने तो सिक्वेन्स दिला होता. कुठून काय होतं ते आपल्याला शोधायचं होतं. तो क्वेश्चन पण मी यामध्ये पुढे ॲड केलेला आहे. चला तर मग सुरुवात करूयात मानवी हृदय याविषयी अभ्यास करण्यासाठी, जे पेपरच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता जे मानवी हृदय आहे ते स्नायूपासून बनलेलं असतं. ते कशापासून बनलेलं असतं? स्नायूपासून बनलेलं असतं. बघा, आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारचे मसल्स असतात. एक असतात स्केलेटल मसल, त्यानंतर असतात स्मूथ मसल्स आणि कार्डियाक मसल्स. आणि कार्डियाक मसल्सपासूनच काय बनलेलं आहे? हार्ट बनलेलं आहे. आता हे जे कार्डियाक मसल आहेत ना आपल्या शरीरामध्ये फक्त आणि फक्त हृदयामध्येच म्हणजे हार्टमध्येच आढळतात आणि ते मायोजेनिक असतात. आता मायोजेनिक म्हणजे काय? ते स्वतःचे इलेक्ट्रिक इम्पल्सेस जनरेट करू शकतात. जर तुम्हाला हार्ट म्हणल्यानंतर कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन हे आठवत असेल, ठीक आहे. कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनसाठी जे इलेक्ट्रिक इम्पल्सेस लागतात ना ते जनरेट ते स्वतः करतात, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? मायोजेनिक म्हटलं जातं. त्यानंतर बघा, लक्ष द्या, जे लहान मुलं असतात ना त्या लहान मुलांचे हृदय त्यांच्या एका मुठी एवढं असतं, एकच मूठ. आणि जे प्रौढ असतात त्या प्रौढांची जे हृदय असते ना ते 2 मुठी एवढं असते. मानवी हृदयाचे वजन सुमारे 360 ग्राम असते आणि प्रौढ व्यक्तीचे हृदय किती मुठी एवढी असते? 2 मुठी एवढी. मूठ असते ना ही, तेवढं. हृदयाची जी रचना आहे ते 1706 मध्ये, बघा लक्ष द्या, हृदयाची रचना. जर तुम्हाला विचारलं की बाबा ब्लड, आता ते पुढे घटक आहे, विलियम हार्वे या सायंटिस्टचं नाव आपण ऐकलं होतं ना, तसंच याच पद्धतीनं या ठिकाणी हृदयाची जी रचना आहे ती 1706 मध्ये रेमंड डी विन्सेस या सायंटिस्टने शोधून काढलेली आहे. हा एक फ्रेंच सायंटिस्ट होता, संशोधकाने शोधून काढले. काय नाव आहे त्यांचं? रेमंड डी विन्सेस यांनी हृदयाची रचना स्पष्ट केली. हृदयामध्ये किती कप्पे आहेत? आपल्या मानवी हृदयामध्ये एकूण 4 कप्पे असतात ना. 4 कप्प्यापैकी वरच्या 2 ना कर्णिका किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये ॲट्रियम म्हणतो आणि जे खाली असतात ना त्यांना जवनिका, त्यालाच वेंट्रिकल्स म्हणतात. बघा, कर्णिका आणि जवनिका, त्याऐवजी तुम्ही लक्षात ठेवा ना ॲट्रियम अँड द वेंट्रिकल. जे वर असतात 2 कप्पे आपण त्यांना ॲट्रियम म्हणूयात, जे खाली असतात ना लोअर त्यांना आपण वेंट्रिकल्स म्हणूयात. या ठिकाणी तुमच्या इकडे हृदयाची एक डायग्राम आहे, तुम्ही नीट बघू शकता. या ठिकाणी कोण आहे? राईट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल. जर तुम्हाला विचारले की बाबा या 4 कप्प्यापैकी सगळ्यात जाड कप्पा कोणता आहे, थिक चेंबर कोणता आहे, तर ते कोणतं असू शकतं? लेफ्ट वेंट्रिकल असणार आहे. सगळ्यात जास्त थिक असतात, कारण की त्याचं काम असणार आहे पंप करणं. पंप करण्यासाठी याची जी जाडी असते ती जाडी कशी असते? एकदम जास्त असते लेफ्ट वेंट्रिकलची, लक्षात ठेवा. आपण एक एक घटक बघूयात. एखादा क्वेश्चन जर आला तर आपला चुकता कामा नये, ठीक आहे. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे? उजवी कर्णिका, त्याला आपण आलिंद सुद्धा म्हणतो, उजवे आलिंद. यालाच उजवे म्हणजे काय? राईट ॲट्रियम म्हणायचं. याला काय म्हणायचं? राईट ॲट्रियम. आता जे उजवी कर्णिका किंवा उजवे आलिंद असते ना या ठिकाणी ऊर्ध्व महाशीर व अधो महाशीर या 2 मोठ्या रक्तवाहिन्या शरीराच्या सर्व भागातील अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त उजव्या कर्णिकेत आणतात आणि उजवी कर्णिका उजवी जवनिका दरम्यान असलेल्या त्रिदल झडपेमुळे, बघा किती आहे? ट्रायकस्पिड वॉल म्हणतात त्याला, मी पुढे सांगणारच आहे. ट्रायकस्पिड वॉल ही प्रेझेंट असते. कशामध्ये माहिती आहे का? या ठिकाणी जे उजवी आलिंद म्हणजे राईट ॲट्रियम आणि राईट वेंट्रिकल या दोघांच्या मध्ये कोणती वॉल प्रेझेंट आहे? ट्रायकस्पिड वॉल प्रेझेंट आहे. आणि या ठिकाणी काय ओपनिंग होत आहे? जे सुपेरियर वेना केवा आणि इन्फेरियर वेना केवा असतात ना, जे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे शरीराच्या विविध भागातून आलेलं, त्या ठिकाणी ओपन होणार आहे इन अ उजवी कर्णिका, इन अ उजवे आलिंद, इन अ राईट ॲट्रियम. आलं का लक्षात? आणि त्या ठिकाणी किती दलाची झडप आहे? त्रिदल झडप आहे. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतोय? ट्रायकस्पिड वॉल म्हणतोय. त्यानंतर बघा, उजवी जवनिका. जवनिका म्हणजे काय? उजवे
म्हणजे राईट वेंट्रिकल, उजवे निलय सुद्धा त्याला म्हणतात. अलिंद म्हणजे वरचे दोघं ज्यांना आपण ॲट्रियम म्हणतोय, आणि निलय म्हणजे लोअरवाले. फुफ्फुस धमनी ही मोठी रक्तवाहिनी या कप्प्यातून निघून उजव्या कर्णिकेतील अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुसात नेते. म्हणजे फुफ्फुसाकडे जे रक्त जाणार आहे ना ते कुठून जाणार आहे? राईट वेंट्रिकलमधून जाणार आहे. बघा लक्ष द्या, फुफ्फुसाकडे जाणारे जे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे, जे पुन्हा ऑक्सिनेटेड होणार आहे, तिथं प्युरिफाय होणार आहे जाऊन, तर या ठिकाणी जातोय कुठून? उजव्या जवनिकामधून, म्हणजेच राईट वेंट्रिकलमधून जातोय. आणि या ठिकाणी बघा, याच्या फुफ्फुस धमनीच्या आरंभी बाजूला 3 अर्धचंद्राकृती झडपा असतात. त्यामुळे या धमनीतून फुफ्फुसात गेलेले रक्त माघारी फिरत नाहीत, म्हणजे त्या ठिकाणी वॉल असतात जे परत येत नाही. हे झालं कशाविषयी? राईट वेंट्रिकल विषयी. जे राईट वेंट्रिकलमधून ब्लड कुठे जाणार आहे पुढे? बघा सिक्वेन्स हाच एक क्वेश्चन आला होता की बाबा तुम्हाला तिथं घटक 2 समजलेत. पहिल्यांदा राईट ॲट्रियम, त्यानंतर राईट वेंट्रिकल. आता राईट वेंट्रिकलमधून ब्लड कुठे चाललं आहे? आपल्या लंग्समध्ये. ओके, आणि पुढे हे लंग्समधून कुठं जातं माहिती आहे का तुम्हाला? हे लंग्समधून पुढे जाणार आहे याला आपण म्हणूयात लेफ्ट ॲट्रियममध्ये. लेफ्ट ॲट्रियममधून पुढे जाणार आहे लेफ्ट वेंट्रिकलमध्ये, आणि लेफ्ट वेंट्रिकलमधून परत तो बॉडीमध्ये फ्लो होणार आहे, आवर्टामध्ये जाणार आहे. तर या ठिकाणी डावी कर्णिका आहे. डावी कर्णिकाला आपण काय म्हणतोय? लेफ्ट ॲट्रियम म्हणतोय, त्याला डावे आलिन सुद्धा म्हटलं जातं. आणि याच्यामधलं जे रक्त असते ना ते ऑक्सिजनयुक्त म्हणजे शुद्ध रक्त घेऊन येणाऱ्या 4 फुफ्फुस शिरा असतात. बघा 4 आकडा खूप महत्त्वाचा आहे. 4 पल्मोनरी आर्टरीज असतात. काय? 4 पल्मोनरी आर्टरीज असतात, 4 पल्मोनरी वेन्स असतात. या शिरा म्हटले ना, या कप्प्यात उघडतात. डावी जवनिका म्हणजे लेफ्ट वेंट्रिकल, यालाच डावे निलय सुद्धा म्हणतात. महाधमनी नावाची मोठी रक्तवाहिनी या कप्प्यातून निघते व आपल्या शाखामार्फत शरीरामध्ये सर्व भागांना काय पुरवते? रक्तपुरवठा पुरवणार आहे. तर आता या ठिकाणी मी सिंपली भाषेमध्ये तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला समजूनच जाईल. ठीक आहे, आता जे हृदय आहे ते समजून घेण्यासाठी आपण 4 कप्पे तयार करूया त्या ठिकाणी. ओके, प्रत्येकाला मी एक नाव देईल, ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे. हे लेफ्ट ॲट्रियम, हे लेफ्ट वेंट्रिकल, हे राईट ॲट्रियम, हे राईट वेंट्रिकल. ओके, तुम्ही थोडंसं ॲट्रिया वेंट्रिकल इंग्लिशमधून जर ध्यान दिलं तर सोपं जाईल बरं, त्यामुळं सांगतोय. आता रक्ताचा जो फ्लो होतो ना बेटा, तो राईट ॲट्रियममध्ये रक्त येते. पहिल्यांदा आपण म्हणूयात की बाबा सगळं रक्त कुठं येत आहे? शरीरातून हे येत आहे राईट ॲट्रियममध्ये. ओके, आता इथं रक्त आहे. आता हे डिऑक्सिनेटेड रक्त आहे. हे ठिकाणचं रक्त जे आहे ना ते कसं आहे, मी ब्ल्यू कलरनं शो करतो म्हणजे समजेल तुम्हाला. ब्ल्यू कलर म्हणजे डिऑक्सिनेटेड ब्लड. ठीक आहे. ओके, आणि हे पुढे कुठे जात आहे? राईट ॲट्रियममध्ये. कुठे चाललं आहे? राईट ॲट्रियममध्ये. राईट ॲट्रियममधून पुढे कुठे जात आहे? राईट वेंट्रिकलमध्ये. आणि परत हे राईट वेंट्रिकलमधून जातात लंग्सपाशी. ओके, आणि पुढे आता हे लंग्समध्ये जाऊन कसं होणार आहे? डिऑक्सिनेटेडचं ऑक्सिजनेटेड होईल आणि हे कुठं ओपन होणार आहे? 4 पल्मोनरी वेन्स मधून या ठिकाणी ते ओपन होणार आहे राईट ॲट्रियममध्ये. ओपन झालं आणि राईट ॲट्रियममधून परत कुठे जाणार आहे? लेफ्ट ॲट्रियममध्ये जाणार आहे. आणि लेफ्ट ॲट्रियमपासून लेफ्ट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकलपासून ते पुढे कुठे जाणार आहे? तो अशा पद्धतीनं आवर्टामध्ये जाईल, बाहेर जाणार आहे. मग तुम्हाला जर विचारलं की बाबा सिक्वेन्स काय, तर तुमचा सिक्वेन्स मी या ठिकाणी सांगेल. सर्वप्रथम जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड, हे डिऑक्सिनेटेड ब्लड जाणार आहे राईट ॲट्रियमकडे. ओके, त्यानंतर राईट ॲट्रियमपासून ते ब्लड कुठं जाणार आहे? राईट वेंट्रिकलमध्ये. ओके, राईट वेंट्रिकलमधून ब्लड जाणार आहे लंग्समध्ये. लंग्समध्ये काय झालं? तो आता प्युरिफाय झाला. लंग्समधून कुठे जाणार आहे? राईट, आता या ठिकाणी आहे लेफ्ट वेंट्रिकलमध्ये, लेफ्ट ॲट्रियममध्ये. लेफ्ट ॲट्रियममधून कुठे जाणार आहे? लेफ्ट वेंट्रिकलमध्ये. आणि लेफ्ट वेंट्रिकलपासून पुढे कुठे जाणार आहे? बॉडीमध्ये. बॉडी म्हणजे बॉडीच्या डिफरंट पार्टला आवर्टाच्या माध्यमातून, महाधमनी म्हणतात. आवर्टा म्हणजे कोणती धमनी? महाधमनी. म्हणजे असा सिक्वेन्स आहे. सेम हा जो सिक्वेन्स तुम्हाला दिसतोय ना, या सिक्वेन्सवरच क्वेश्चन आला होता 2022 की 23च्या एक्झाममध्ये, जो क्वेश्चन मी या ठिकाणी पुढे ॲड केलेला आहे.
ठीक आहे, वाटलंच तर तुमच्याकडे नोटबुक असेल तर हे लिहून ठेवा. जर परत क्वेश्चन आला तर काय होऊ शकतं, हा क्वेश्चन आपल्याला टॅकल करता येऊ शकतो. आणि या ठिकाणी किती आहेत, त्या 4 आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघूयात आपण. आता काही फॅक्ट्स आहेत, आला एखादा क्वेश्चन तर मार्क देऊन जाईल आपल्याला. त्यामध्ये बघा, जे सामान्य किंवा निरोगी जे प्रौढ व्यक्ती असतात ना, त्या प्रौढ व्यक्तीमध्ये हृदयाचे जे ठोके आहेत ते 60 ते 100 असणार आहेत. बीट्स आपण त्यांना हार्ट बीट्स म्हणतोय. 60 to 100 प्रति मिनिट, पर मिनिट, एका मिनिटामध्ये 60 ते 100 वेळेस. आणि होणारे जर आपल्याला माहिती आहे 72 असतात ना. पुढे बघा, याच्यानंतर ट्रॅचिकार्डिया हा एक कन्सेप्च्युअल भाग आहे, थोडंसं लक्षात ठेवा. ट्रॅचिकार्डिया म्हणजे हार्टबीट वेगात पडणारे हृदयाचे ठोके. ठीक आहे, हार्टबीट वाढणं म्हणजे ट्रॅचिकार्डिया, म्हणजे जवळपास 100 पर मिनिट जर असेल तर त्याला म्हणायचं ट्रॅचिकार्डिया. हार्टबीट कशी होणे, वाढणे, दॅट इज नोन ॲज अ ट्रॅचिकार्डिया. जवळपास किती, 100 पर मिनिट. मग त्यानंतर ब्रॅडिकार्डिया म्हणजे स्लोली होणं, हार्टबीट्स कसे होणे, हळूवारपणे होणे, म्हणजे 60 पर मिनिट. त्याला म्हणायचं ट्रॅचिकार्डिया म्हणजे वाढलेला आणि ब्रॅडिकार्डिया म्हणजे कमी झालेला, लक्षात ठेवा. आणि झोपेमध्ये मनुष्याच्या ठोके संथ गतीने, म्हणजे जवळपास आपण झोपेमध्ये जेव्हा असतो तेव्हा आपलं हार्ट खूप जास्त काम करत असते का, नाही, एकदम स्लोली हार्ट पंप करत असतं. मग हार्टबीट पण कमी होणार आहे, म्हणजे किती, 40 ते 50 पर मिनिट होतात झोपेमध्ये. त्यानंतर बघा, आर्थेमिया म्हणजे हृदयाचे अनियमित पडणारे ठोके, IMP करा याला. हा भाग खूप महत्त्वाचा. कोणता, आर्थेमिया म्हणजे हार्टबीट मध्ये अचानकपणे वाढणं, अचानकपणे कमी होणं, यालाच काय म्हणतात, आर्थेमिया. येऊ शकतो पेपरला क्वेश्चन. त्यानंतर मानवी हृदयाचे 24 तासात सुमारे किती ठोके पडणार आहेत, हार्टबीट 1,00,000 ठोके, म्हणजे एका पूर्ण दिवस आणि रात्र मिळून 1,00,000 ठोके पडणार आहेत. मानवी हृदय 24 तासामध्ये 10,000 लिटर रक्त काय करू शकतोय, पंप करू शकते. मानवी हृदय प्रत्येक ठोक्यास हार्टबीट सुमारे 50, म्हणजे एक जर हार्टबीट असेल तर ते हार्ट जे आहे 75 ml ब्लड काय करणार आहे, बाहेर या ठिकाणी पंप करणार आहे. म्हणजे एका मिनिटामध्ये 72 वेळेस होणार आहे ना हार्टबीट. 72 गुणिले 75 केलं तर जवळपास तुम्हाला 5,000 त्या ठिकाणी काय होणार आहे, मिलीलिटर भेटणार आहे. म्हणजे काय आपण म्हणूया त्याला 5 लिटर या ठिकाणी ब्लड पंप होऊ शकतं कधीमध्ये, एका मिनिटामध्ये. ट्रॅचिकार्डिया, ब्रॅडिकार्डिया आणि आर्थेमिया तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, रक्ताचे जे शरीरभर रक्ताभिसरण होण्यासाठी किती वेळ लागणार आहे, फक्त आणि फक्त 20 सेकंद. 20 सेकंदामध्ये जे रक्त पंप झालं होतं ना शरीराच्या प्रत्येक भागामध्ये काय होणार आहे, पोहोचा होणार आहे, त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होणार आहे. मानवी शरीरात दर मिनिटाला 3 वेळा सुमारे 5.6 लिटर रक्त प्रवाहित केले जाते. मानवी शरीरातील रक्ताभिसरण एका दिवसात सुमारे 12,000 मैलाचा प्रवास करतात. IMP आहे. म्हणजे मानवी शरीरातील जे रक्ताभिसरणाचा वेग पाहता एका दिवसात रक्त सुमारे किती मैलाचा प्रवास करतोय, 12,000 मैलाचा प्रवास करतोय. आणि हृदय केवळ रक्त पंप करण्याचे कार्य करते. रक्ताचे शुद्धीकरण कोण कोण करते, यकृत करू शकतो, फुफ्फुस करू शकतो आणि किडनी यामध्ये होती. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये रक्ताचे शुद्धीकरण केले जाईल, त्यातला हार्ट काढून टाकायचं, किडनी, यकृत आणि दुसरा कोणता आहे, फुफ्फुस. याच ठिकाणी त्यांचं काय होतं, प्युरिफिकेशन ऑफ ब्लड होणार आहे. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचा घटक आहे. या ठिकाणी स्ट्रक्चर आहे तुमच्या पुढे. स्ट्रक्चर थोडंसं बघून घ्या, एखाद्या वेळेस आला क्वेश्चन तर आपल्याला काय टॅकल झाला पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला अजून एक घटक सांगायचा आहे, तो म्हणजे वॉल. त्यांचे जे लेयर्स आहेत ना, कशाचे, त्या हार्टच्या वर जी कवरिंग असते त्या लेयर्स विषयी बघूयात. सगळ्यात बाहेरची जी कवरिंग असते ना त्याला पेरिकार्डियम म्हणतात. द आउटर कवरिंग ऑफ द हार्ट इज नोन ॲज द पेरिकार्डियम. त्यानंतर मधामधला जो भाग असतो त्याला मायोकार्डियम, मिडल लेअर म्हणतात. आणि सगळ्यात आतमधला जो असतो एंडोकार्डियम. त्याच्या पेरिकार्डियमवर क्वेश्चन येण्याची संभावना आहे, येऊ शकतो. खूप डीपमध्ये नाही आहे, जस्ट पेरिकार्डियम, मिझोकार्डियम अँड द एंडोकार्डियम हे 3 लेयर्स आहेत. कशाचे, आपल्या हार्टचे. किती चेंबर आहेत, एकूण 4 चेंबर आहेत. काही क्वेश्चन आणलोय मी तुमच्यासाठी, जे सॉल्व्ह करूयात. बराच आपण टॉपिक म्हणजे जे रक्त आणि रक्ताचे कार्य, ब्लड अँड देअर फंक्शन, याविषयी आपण बरंच काही शिकलेलो आहोत. तर काही क्वेश्चन सॉल्व्ह करूयात जे PYQ आहेत आणि बघूयात आपण जे शिकलेलं आहे ते यामध्ये आहे का.
पहिला क्वेश्चन आहे, ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे तरी पण आणलोय. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशींची टक्केवारी, आपण शिकलोत का पांढऱ्या रक्तपेशी शिकलेल्या आहेत, सर्वात कमी कोणामध्ये असते, बेसोफिलमध्ये असतात. ठीक आहे, सगळ्यात जास्त कोण असतात, न्यूट्रोफिल्स असतात, तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आत्ताच मी सांगितलं आहे तुम्हाला, या ठिकाणी काय शोधा म्हणले, सस्तन म्हणजे मॅमल्स असतात ना, मॅमल्स यांच्या हार्टमधला ब्लडचा सिक्वेन्स सांगा. तर सिक्वेन्स काय सांगितलं होतं मी, राईट ॲट्रियमपासून पुढे कुठे जातो तो, राईट वेंट्रिकलपासून लंग्सकडे जातात, लंग्सपासून पुढे लेफ्ट ॲट्रियममध्ये जातात आणि लेफ्ट ॲट्रियममधून लेफ्ट वेंट्रिकलमध्ये. चला बघूयात आपण. राईट ॲट्रियम, चला राईट ॲट्रियम, ऑरिकलसुद्धा म्हटलं तरी चालतं, हा 1 नंबर. त्याच्यानंतर राईट वेंट्रिकल हा 2 नंबर, त्यानंतर हा 3 आणि यानंतर 4. बघा BDAC करेक्ट आहे का, हो, या ठिकाणी येतं 3 नंबर, हा 4 नंबर. समजलं ना. बघा हा क्वेश्चन केव्हाचा आहे, राज्यसेवेचा आहे, म्हणजे तुम्हाला हा 2 मार्क देऊन जाईल. असं अवघड आहे का, खूप नाही आहे, तुम्हाला मी सांगतो ना, सामान्य विज्ञान खरंच सामान्य आहे, असं आपल्याला अभ्यास तसा करावा लागेल. ठीक आहे, काही गोष्टी असतात आउट ऑफ सिलेबस आपल्याला वाटतात, पण आपण प्रयत्न करूयात की प्रत्येक पॉईंट घेण्याचा. आता तुम्ही माझे व्हिडिओ जर इथपर्यंत बघला असतं तुम्हाला समजून जाईल की बाबा मी प्रत्येक पॉईंट घेत आहे. आता रक्ताभिसरण संस्थेमध्ये आपण 3-3, 4-4 पार्ट करत आहोत, म्हणजे खरंच आपण डीपमध्ये घेत आहोत. अभ्यासच करूयात आपण असा की मार्क आपले वाढलेच पाहिजे. पुढे बंडल ऑफ हीज, आता मला हे बरेच अजून मिसलिनियस पॉईंट आहेत, मी ॲड करत राहणार आहे. बंडल ऑफ हीज हे जाळे, हा 2016चा क्वेश्चन आहे. बंडल ऑफ हीज वाटलं तर मी लगेच याच ठिकाणी सांगून टाकेल, एकच मिनिट. ठीक आहे, ओके. या ठिकाणी इलेक्ट्रिक इम्पल्सेस हा एक घटक आहे. हाऊ टू म्हणजे हार्ट जे असते ना, हृदय, ते कशा पद्धतीने इलेक्ट्रिक इम्पल्सेस जनरेट करतो. तर एक 4 नोड असतात या ठिकाणी. किती नोड असणार आहेत, 4. एकच मिनिट. राईट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल. जर तुम्ही बघलं ना, इथं किती नोड आहेत, 4 नोड. पहिला जो नोड असतो त्याला म्हणायचं SA नोड, त्याला काय म्हणायचं, SA नोड. SA नोड म्हणजे सायनो ॲट्रियल नोड असतो. त्यानंतर जो असतो AV नोड असतो, त्याचं नाव आहे ॲट्रिओ वेंट्रिकुलार नोड. आणि त्यानंतर या ठिकाणी प्रेझेंट असतात बंडल ऑफ हीज, हे असे पसरलेले असतात. हे काय असतात, बंडल ऑफ हीज. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी असतात पर्किंज फायबर्स. हे अशा पद्धतीनं तंतू असतात, हे आपल्या हार्टच्या ॲट्रियम, त्याचे जे वेंट्रिकल असतात त्यामध्ये काय असतात, पसरलेले असतात. ओके. आता या ठिकाणी जो सायनो ॲट्रियल नोड आहे ना, तो ॲज अ पेसमेकर म्हणून काम करतो. तो स्वतः काय करतो, इलेक्ट्रिक इम्पल्सेस जनरेट करतोय. जेवढे इलेक्ट्रिक इम्पल्स जनरेट झाले ते पुढे तो ट्रान्सपोर्ट करतोय AV कडे. परत AV पण काही इलेक्ट्रिक इम्पल्सेस जनरेट करतात आणि हे दोघांचं पण जे इलेक्ट्रिक इम्पल्सेस जनरेट झालेत ना, ते पुढे पास केलं जातं बंडल ऑफ हीजकडे. आणि बंडल ऑफ हीज पुढे ते पास करतात पर्किंज फायबर्सकडे. आणि पर्किंज फायबर्स मग त्याचा वापर करून कॉन्ट्रॅक्शन करतात आपल्या वेंट्रिकलचं. मग कॉन्ट्रॅक्टचं रिलॅक्सेशन अशा पद्धतीने चालते. मग तुम्हाला असा सिक्वेन्स येतो. सगळ्यात वर कोण आहे, SA नोड, त्याच्यानंतर आहे AV नोड, त्याच्यानंतर आहे बंडल ऑफ हीज आणि त्याच्यानंतर आहे पर्किंज फायबर. तर याच्यावर क्वेश्चन आला होता 2016मध्ये. मी अजून डीपमध्ये पुढे घेईल, काही काळजी करायचं नाही आहे. जस्ट वाटलं तर एक स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. चला, ठीक आहे. मग याचा आन्सर काय आहे, बंडल ऑफ हीज हे जाळे काय आहे, तर हे फक्त हृदयातील वेंट्रिकलमध्ये पसरलेले स्नायू तंतू असतात. बघा, लक्ष द्या, मी आत्ताच सांगितलं ना, हे कुठं असतात, वेंट्रिकल्समध्ये असतात. बंडल ऑफ हीज. आता संपूर्ण हृदयात पसरलेल्या मज्जातंतू असतात, हे कोण आहे, पर्किंज फायबर्स. लक्षात ठेवा, संपूर्णपणे पसरलेल्या. पुढे
स्नायुतंतू, मज्जातंतू नाही, ते स्नायुतंतू आहेत. सॉरी, या ठिकाणी काय करा, संपूर्ण हृदयात पसरलेले स्नायुतंतू म्हणजे पर्किंज फायबर्स. पुढील 2 विधानापैकी कोणते विधान योग्य आहे असं विचारले. योग्य. आता बघा, पहिला जो आहे, मासे या प्राणी वर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रिय सर्वात कमी विकसित असते. बरोबर आहे. सर्पामध्ये 4 कपी हृदय नसते का? चूक असते, म्हणजे हे चुकलं. या ठिकाणी योग्य म्हणत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 फक्त आणि फक्त ए या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर बघा, युरियाचे वहन कोण करते असा क्वेश्चन आहे की युरिया जे आहे ना, युरिया का एक टाकाऊ पदार्थ आहे आपल्या शरीरामध्ये. जे नायट्रोजिनियस वेस्ट तयार होते ना, टाकाऊ पदार्थ, याच्यामध्ये पण परत प्रकार आहेत बरं. अम्युनोटेलिक, युरिओटेलिक, युरिकोटेलिक, प्रत्येक घटक आपण इसिक्रेटरी सिस्टीम जेव्हा शिकूयात ना आपण, उत्सर्जन संस्था, तेव्हा मी सांगणार आहे. तर या ठिकाणी युरियाचे वहन कोण करतं माहिती आहे का? जीवद्रव्य आणि रक्त हे काय करणार आहे, त्यांचं वहन करणार आहे, त्यांना वाहून नेण्याचं काम करणार आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आहे, कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? कोणत्या प्राण्याचे हृदय, हार्ट सगळ्यात मोठं आहे? ते आहेत जिराफ. 2000 असिस्टंट 2014चा क्वेश्चन आहे. बघा काय क्वेश्चन आहे. कोल्ड ब्लडेड या प्राण्याच्या संदर्भात कोणते विधान सत्य आहे? बघा, 2 प्रकारचे ॲनिमल्स आहेत, त्यातला त्यात पहिला कोल्ड ब्लडेड आणि दुसरा आहे, आपण त्याला काय म्हणतोय, कोल्ड ब्लडेड आणि गरम रक्त असतात त्यांना आपण काय म्हणूयात, गरम रक्त असणारे. त्याला एक शब्द आहे, थर्मोफिलिक असं काहीतरी शब्द आहे. ठीक आहे. अनियत तापी कोल्ड ब्लडेड या प्राण्याच्या संदर्भात कोणते विधान सत्य आहे? बघा, आता हे जे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स असतात ना, हे त्यांचं रक्ताचं तापमान किंवा बॉडीचं जे तापमान आहे ना, बाहेरच्या वातावरणाशी चेंज करू शकत नाहीत की करू शकतात? बदलू शकतात. ते बदल करू शकतात. यांना म्हणतात कोल्ड ब्लडेड ॲनिमल, जे शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार काय करू शकतात? बदल करू शकतात. आपण करू शकतो का? असं एका बाहेर AC चालू आहे आणि ACचं तापमान 16 डिग्री आहे, माझ्या शरीराचं पण तापमान 16 असं असेल का? नाही आहे. आपण आपल्या बॉडीचं तापमान काय करू शकत नाही, बदलू शकत नाही, ते तसंच राहणार आहे. मग आपण कोल्डमध्ये येतो का? नाही, आपण गरम रक्तामध्ये येणार आहोत. आलं का लक्षात? मग कोल्ड ब्लडेडमध्ये कोण आहेत? शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते, अशा प्राण्यांना कोल्ड ब्लडेड म्हणायचं. त्याला वॉर्म ब्लडेड म्हणतात. ठीक आहे, गरम रक्त म्हणलं ना, त्यांना कोणतं म्हणायचं? वॉर्म ब्लडेड. आपण वॉर्म ब्लडेड आहोत. सामान्य लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो? क्वेश्चन आहे 2014चा. आता बघा, रेड ब्लड सेल यांचा आकार कसा आहे? मी शिकवलेला घटक आहे ना, मग कसा आकार असतो? बाय कॉन्केव की कॉन्व्हेक्स? कन्फ्युजन होत आहे ना, नाही करून घेऊ नका. त्याला काय आहे? कॉनकेव, द्विअंतर्वक्र. मग कॉन्व्हेक्स कोणाचं असते? येऊ शकतो ना क्वेश्चन. थ्रोम्बोसाइट्स, प्लेटलेट्स असतात ना, त्यांचं असते बाय कॉन्व्हेक्स. त्यानंतरचा क्वेश्चन, मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? पाठच झाला असेल तुम्हाला. 97,000. किती? 97,000. कुठं आहे? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा, रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करते? म्हणजे रक्त गोठण्याचं जे ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम आहे ते सुरू करण्याचं काम कोण करतात? WBC करतात का? किंवा लिम्फ करते का? RBC नाही आहे, ब्लड प्लेटलेट्स. त्यांना आपण रक्तपट्टिका सुद्धा म्हणतोय. ते काय करणार? त्या ठिकाणी काम करणार. म्हणून पर्याय क्रमांक 4 ब्लड कोॲग्युलेशन करण्यासाठी. आपल्याला अजून काही मिसलिनियस पार्ट आहेत ज्याच्यामध्ये ब्लड ग्रुप आहेत, त्यानंतर कशा पद्धतीने या ठिकाणी ब्लड क्लॉटिंग होते ते पुढे शिकायचं आहे. आपण ते सगळे पॉईंट या ठिकाणी कव्हर करूयात. त्यानंतर उच्च ताणासारखा म्हणजे हायपरटेन्शन जे असते ना, या ठिकाणी साल्ट सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे? काय असणार आहे? उच्च हायपरटेन्शनमध्ये जे साल्ट असते ना, त्यांचं सेवन करण्याचं प्रमाण 5. कुठं आहे? 5 ग्रॅम प्रतिदिन. याचं उत्तर काय आहे? 5 ग्रॅम प्रतिदिन. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, तुरटीचा वापर कशासाठी करतात? सांगता येईल का काही? तुरटीचा वापर, तुरटी किंवा ज्याला आपण ॲलम म्हणतो, याचा वापर विद्युत विलेपनासाठी करतात का? रक्तप्रवाह थांबवण्यासाठी करतात का?
फॉर मेकिंग स्टॅच्यूज किंवा काच व रंग बनवण्यासाठी हो रक्तप्रवाह थांबवण्यासाठी काय केला जातो, तुरटीचा वापर केला जातो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की तुरटीचा वापर कशासाठी केला जातो. ठीक आहे. बघा आता हे जे क्वेश्चन आहेत ना, बरेच क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलोत ना. याचा अर्थ असा आहे की हे क्वेश्चन रक्ताभिसरण संस्थेवर आलेले आहेत. केव्हाचा आहे हा क्वेश्चन, 2011. म्हणजे परत येऊ शकतात. तुम्हाला वाटत असेल की बाबा जीवशास्त्रामध्ये सर एखादी संस्था आहे, तुम्ही लवकरात लवकर कव्हर करायला पाहिजे, असं नाही आहे बेटा. कारण की हा पॉईंट भलेही आपल्याला सिलेबस मोठा असू द्या, आपण त्या लेवलनं शिकायचा प्रयत्न करूया. प्रत्येक एक ना एक पॉईंट माझ्या डोक्यात आला, अरे हा पॉईंट राहिला ना, मी तो ॲड करेल. डेट म्हणजे आपल्याला कितीही टाईम लागू द्या, व्हिडिओ कितीही वाढू द्या, त्यात काही आपलं कॉम्प्रोमाइज नसणार आहे. आपल्याला फक्त एक काम करायचं की अभ्यासक्रम मी जेवढे व्हिडिओ शिकवलो त्यातला क्वेश्चन यायला पाहिजे, तुम्ही तेवढा अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे. तर या व्हिडिओला आपण इथंच रॅपअप करूयात आणि बाकीचा जो आहे आता बघूयात. त्यामध्ये मिसलेनियस पार्टमध्ये मी काहीतरी नवीन पॉईंट ॲड करेल, ते आपण बघूयात. त्याच्यानंतर याच्यानंतरचा जे लेक्चर होईल त्यामध्ये आपण काय करूयात, नवीन चॅप्टर सुरू करूयात. धन्यवाद मित्रांनो.